पण घराला आपण म्हणतो एंट्री आणि तिथेच लोक चुकतात. होतं असं की आपण एंट्री म्हटल्यावर घरात आत जाताना दिशा घेतो. तर कन्फ्युजन असं कोणी लोक बाहेर जाताना घेतात, कोणी आत जाताना घेतात, कोणी दरवाजातून घेतात, कोणी घराच्या मध्यभागातून सेंटरमधून ब्रह्मस्थानातून घेतात. तर योग्य पद्धत अशी आहे की तुमच्या घराचा नकाशा बघा, टेंटेटिव्हली त्याचं ब्रह्मस्थान किंवा सेंटर पॉईंट कुठे आहे. ब्रह्मस्थान अर्थात सेंटर पॉईंट नसतो, तो घराचा 11% भाग असतो, त्याच्याबद्दल पण आपण बोलूया. पण जो सेंटर पॉईंट असतो, अंदाजे तो सेंटर पॉईंट घ्या, तिथून होकायंत्र घेऊन तुम्ही दरवाजाकडे बघा आणि जी दिशा तुम्हाला दिसत आहे तिथून ती ॲक्च्युअल तुमची दिशा आहे. पण तसं बघायला गेलं तर 32 दिशा असतात. तर प्रॅक्टिकली ऑन पेपर केल्याशिवाय ते एक्झॅक्ट ॲक्युरेटली नाही माहीत पडणार, पण ॲटलिस्ट तुम्हाला 8 दिशांपैकी, अष्टदिशांपैकी हे तरी कळेल की आग्नेय येते का पूर्व आहे. कारण जी दिशा तुम्ही दरवाजाच्या इथे उभे राहून आतमधून जर बघितली, जर तुम्हाला ती पूर्व दिशेत असेल आणि जर तो दरवाजा लिव्हिंग रूमच्या लेफ्टला असेल तर ईशान्य दिशा असू शकते. पण तोच दरवाजा तुमचा राईटला असेल तर ती आग्नेय दिशा असू शकते. पण तुम्ही दरवाजातून घेतलं, ती दिशा घेतली तर तुम्हाला ती पूर्व दिशा वाटेल. आणि ह्यामुळेच काय होतं आहे की आता कल्याण, डोंबिवली, मुंबई, पुण्यामध्ये मी भरपूर फ्लॅटचे माझ्याकडे प्लॅन येतात. लोक फ्लॅट फायनल करायच्या आधी विचारतात की कुठल्या प्रॉपर्टीमध्ये फ्लॅट घ्यायचा, या प्रोजेक्टमधला कुठल्या ह्या फ्लोअरमध्ये कुठला फ्लॅट जास्त वास्तूप्रमाणे आहे. तर त्यावेळेस लोक एंट्रन्स बघतानाच चुकतात. आणि एक इकॉनॉमिक टाईम्सचा सर्वे होता काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की 80% लोक, म्हणजे 80% लोक घर घेताना, लॉकडाऊननंतर कन्स्ट्रक्शन खूप वाढले, तर घर घेताना लोक वास्तू बघतात. तर वास्तूमध्ये काय बघतात, तर एंट्रन्स बघतात. पण वास्तूमध्ये बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. तर एंट्रन्स हा फक्त एक 10% पार्ट आहे, पण तो तेवढाच महत्त्वाचा पण आहे. आणि ह्या लोकांच्या इनकम्प्लीट इन्फॉर्मेशनमुळे काही बिल्डर्स, आर्किटेक्ट्स असं प्लॅनिंग करतात आहे की जर ती दक्षिणेला येत असेल दरवाजा, तिथे एक फॉयर एरिया देणार, त्याचा फॉयर एरिया देऊन त्या एंट्रन्सचं तोंड चेंज करणार आणि म्हणणार हे पूर्व पश्चिम आहे. आणि असं लोक पण अज्ञानामुळे तिथे फसतात आणि दक्षिणेची एंट्री असलेलं घर घेतात. अर्थात दक्षिणेकडे पण एक अशी बाजू असते की ती एंट्री चांगली मानली जाते. तसं पण आहे, असं नाही की फक्त उत्तर ते ईशान्य दिशाच चांगली आहे. दक्षिणेतलं पण एक मंडळ आहे, पश्चिमेतलं पण एक मंडळ आहे, ते खूप लाभदायक आहे. पण ते आपल्याला सहजासहजी काढता येत नाही, त्याला थोडी प्रॅक्टिस लागते. त्याच्यामुळे आपण असं पण झालेलं आहे की बऱ्याच वेळेस माझ्याकडे असे क्लायंट आलेले आहेत की त्यांचं प्रोफाईल इंडस्ट्रियलिस्ट आहे आणि त्यांना असं घराचं रेकमेंड किंवा त्यांचं घर असं पण बघितलं आहे की दक्षिणेकडे आहे आणि त्यांना भरपूर भरभराट मिळाली आहे. कारण असं की दक्षिणेकडचं जे शुभ मंडळ असतं त्या मंडळात त्यांच्या घराचा एंट्रन्स होता. तर हा एंट्रन्सचाच विषय खूप मोठा आहे. फक्त मी तुम्हाला अजून एक टिप देऊ इच्छितो इथे की दिशा घेताना होकायंत्राचा वापर करा, मोबाईल ॲपचा वापर करू नका. कारण मोबाईल ॲपला कॅलिब्रेट करावा लागतो, तो हँग होतो. आणि बऱ्याच वेळेस जर राहतं घर असेल तर आता घराचे जे फ्लोअर प्लॅन मागच्या 10 वर्षात बांधले गेलेले आहेत, त्यांच्या फ्लोअर प्लॅनमध्ये ब्रह्मस्थानात एक पॅसेज येतो किंवा किचनचा एरिया थोडाफार ब्रह्मस्थानात येतो आणि किचनच्या इथे ठेवलेला असतो, पॅसेजच्या इथे फ्रीज किंवा तुमचं घराचं मेन स्विच इथे तुम्ही बघाल तिथे आलेला असेल, जर मागच्या 10-12 वर्षात तुम्ही जर घर घेतलं असेल तर. त्याच्यामुळे जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इन्फ्लुएन्स असतो, तो इंटरफरन्स असतो, त्याच्यामुळे तो होकायंत्र तुम्हाला चुकीची दिशा दाखवेल याची संभावना असते. किंवा त्या ब्रह्मस्थानात जर पिलर असेल तर किंवा कॉलममध्ये स्टील असतं, त्याच्यामुळे पण मॅग्नेटिक लिनियरवरती इन्फ्लुएन्स होतो. तर सेंटरमधूनच तर तुम्ही दिशा बघायलाच पाहिजे, पण 3-4 वेगळ्या पोझिशनमधून पण दिशा बघा आणि जिथे तुम्हाला जास्त योग्य दिशा मिळत असेल ती कन्सिडर करा. हो, ब्रह्मस्थान खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण जी वास्तूमध्ये ऊर्जा निर्माण होते ती ब्रह्मस्थानातूनच होते. आता ब्रह्मस्थान म्हणजे काय की पूर्ण वास्तूचं 1/9 पोर्शन म्हणजे 11% तुमचा जो एरिया आहे, बिल्टअप एरिया म्हणा, त्याचा 11% जो भाग आहे तो ब्रह्मस्थानाने व्यापलेला आहे. आणि तिथून जी ऊर्जा निर्माण होते ती खूप सकारात्मक असते. आणि जर तिथे टॉयलेट आलं, खड्डा पाणी आलं, कॉलम आलं
किचन आला, किचन किंवा किचनचा गॅस आला, तर ब्रह्मस्थानाची जी ऊर्जा असते ती सकारात्मक ऊर्जा डिस्टर्ब होते आणि ती ऊर्जा मधल्या मंडळांमध्ये आणि पेरिफेरी म्हणजे बाहेरचे जे 32 दिशा मी बोललो तिथपर्यंत ती ऊर्जा पोचत नाही किंवा ती ऊर्जा मध्ये कुठेतरी बाधित होते, खंडित होते किंवा ती ऊर्जा डॅमेज झाल्यामुळे घरामध्ये वेगळे त्रास होतात. कोणाला पोटाचा आजार पण होतो, घरातलं बॉन्डिंग वीक होतं किंवा एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करायची आहे ती लवकर इम्प्लिमेंट होत नाही. असंही बघितलं गेलं, हातात एक काम घेतलं आहे, त्याला जो सपोर्ट लागतो, फायनान्शियल सपोर्ट म्हणा किंवा लेबरचा सपोर्ट, किंवा ती गोष्ट पूर्ण होतच नाही. तर ब्रह्मस्थान हा खूप महत्त्वाचा विषय. याच्यावर पण एक व्हिडिओ बनवला आहे फक्त ब्रह्मस्थानावर. तर खूप चांगला, हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ब्रह्मस्थान नेहमी मोकळं असावं, पण आता काय फ्लॅटच्या केसमध्ये शक्य होत नाही. आधी वाडे असायचे, तर वाड्यामध्ये जो सेंटर पोर्शन असायचा तो ओपन टू स्काय होता. आता फ्लॅटमध्ये ओपन टू स्काय नाही पॉसिबल आहे. मग काय करायचं, तर ब्रह्मस्थान स्वच्छ असायला पाहिजे, तिथे जड वस्तू नसायला पाहिजे. अर्थात जर इथे कॉलम किंवा भिंत आली त्याला आपण काही करू शकत नाही, पण तिथे जर तुम्ही धूप लावली किंवा गुगल कपूर झालं तर तिथली एनर्जी वाढते. तिथे तुम्ही एक छानसं कमळाचं फूल ठेवा, कारण ब्रह्मदेवता कमळावरती बसलेले आहेत. तर अशा काही गोष्टी तुम्ही घरच्या घरी करून त्याची एनर्जी थोडी इम्प्रूव्ह करू शकता. आणि आजकाल तर असं बऱ्याच ठिकाणी बघतोय की टॉयलेट ब्रह्मस्थानात येते, तो खूपच मोठा वास्तुदोष आहे. उपाय असतात, उपाय वेगवेगळ्या पद्धतीने असतात. आपण वैदिक पद्धतीने उपाय करतो, पण जर ब्रह्मस्थानात टॉयलेट असेल तर तो अवॉइड केलेला जास्त बरं. म्हणजे तशा टाईपचा जर फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर ते अवॉइड केलेलं जास्त बरं, कारण घेताना तुमच्याकडे चॉईस असतो. किंवा घराचं तुम्ही रिनोव्हेशन करता किंवा घराचं प्लॅनिंग डिझायनिंग करता, इंटिरियर करताना त्या गोष्टीमध्ये तुम्ही सर्व गोष्टी कन्सिडर करू शकता की कोणतं बेडरूम कोणी वापरायला पाहिजे, मुलांनी कुठला वापरायला पाहिजे, सिनियर सिटीजननी कुठला वापरायला, घरच्या करता पुरुष आहे त्यांनी कुठला बेडरूम वापरायला पाहिजे, टी व्हीची पोझिशन कुठे, लिव्हिंग रूममध्ये डायनिंग कुठे, सोफ्याची पोझिशन कुठे, मुलांचं स्टडी टेबल कुठे, किचन आहे तर ते अग्नेय दिशा तर चांगली गोष्ट. जर अग्नेय दिशा नसेल तर मॉड्युलर किचनचा कलर कुठला, वॉर्डरोबमध्ये कलर कुठला, पडद्यांचा बेडशीटचा कलर कुठला घ्यायला पाहिजे, कुठल्या अवॉइड करायला पाहिजे, ह्या लहान लहान गोष्टी आहेत. ते प्लॅनिंग डिझायनिंगमध्ये तुम्ही एकदम योग्य पद्धतीने करू शकता. घराचा जो मेन दरवाजा आहे तो दक्षिणेला नसावा असं म्हणतात, मग उत्तरेला किंवा पूर्वेला किंवा पश्चिमेला चालेल, पण पश्चिमेला दरवाज्यातून आतमध्ये जाताना पश्चिमेला असं पाहिजे, तोंड पाहिजे याला, की त्याचं पूर्वेला तोंड यावं पाहिजे, बाहेर नाही येताना मी आतून थोड्या येताना. वेळ तेच सांगितलं की ब्रह्मस्थानातून तुम्ही बघायला पाहिजे. ब्रह्मस्थानातून जेव्हा तुम्ही दरवाजाकडे बघता तेव्हा दरवाजा जर उत्तर ते पूर्वच्या मध्ये असेल तर जास्त चांगलं. समजा आजकाल पाण्याची टाकी जास्त करून टेरेसवर असते, पण समजा आम्हाला आपल्याला कंपाऊंडमध्ये जर पाण्याची टाकी करायची असेल तर ती कुठल्या दिशेला असावी, किंवा घराच्या दरवाजाच्या समोर असेल तर चालेल की पाठच्या दिशेला असावी? नाही, आता कसं आहे की पाण्याची टाकी दोन प्रकारची, एक तर ओव्हरहेड आणि अंडरग्राऊंड टँक. अंडरग्राऊंड टँकचे नियम वेगळे आहेत, ओव्हरहेड टँकची दिशा वेगळी आहे. अंडरग्राऊंड टँक असेल तसं मॅडमनी आता सांगितलं की आपण स्वामींचे घर आहे इथे, आपण ती ईशान्य दिशेत किंवा उत्तर आणि ईशान्य दिशेच्या मध्ये चालतं, किंवा ईशान्य ते पूर्वच्या मध्ये पण चालेल अंडरग्राऊंड. ओव्हरहेड असेल तर पश्चिम दिशेला किंवा नैऋत्य दिशेला पण चालेल. ईशान्य दिशा आणि वास्तुशास्त्र यांचा परस्परांशी संबंध असतो का? ईशान्य दिशा लक्ष्मीचं निवासस्थान आहे का? तसं बघायला गेलं तर अष्टलक्ष्मी म्हणजे 8 दिशांमधून 8 दिशांमध्ये अष्टलक्ष्मीचं हे असतं, अस्तित्व असतं. तसं ईशान्य दिशेमध्ये ॲक्च्युली संतान लक्ष्मीचं अस्तित्व आहे. तर त्यामुळे मी असंही बघितलं की ईशान्य दिशेत जर टॉयलेट बाथरूम आलं आणि अग्नेय दिशेत पण प्रॉब्लेम असेल आणि त्यातल्या त्यात नैऋत्य दिशेत पण जर काही प्रॉब्लेम असेल घरामध्ये किंवा त्याची बेडरूम नैऋत्यला नसेल तर कन्सिविंगचा प्रॉब्लेम होतो. जर न्यूली मॅरिड कपल असेल तर घर घेताना ह्या गोष्टीची खूप काळजी घेतली पाहिजे. एंट्रन्सला आपण एखाद्याला झाडाची आवड आहे, उदाहरणार्थ मला झाडांची आवड आहे, तर एंट्रन्स बऱ्यापैकी मला रिकामा मिळतो, अशा वेळेला मी कुठली वेल तिथे लावली तर जास्त छान होईल? एंट्रन्स कुठल्या दिशेत आहे त्याच्यावर डिपेंड आहे. जर पूर्वेला आहे तर तुम्ही मनी प्लांट लावू शकता, बांबू ट्री लावू शकता. नागवेलीची वेल
म्हणजे खायचं पान. वेल आपण वास्तूमध्ये असं अवॉइड करतो, पण तिथे तुम्ही अजून एक म्हणजे झाडं लावताना एक गोष्टी काळजी घेऊ शकता की जो तो पॉट आहे तो डायरेक्ट जमिनीवर न ठेवता त्याला एक स्टँडवर ठेवा. तेच जर तुमचं इन केस दक्षिणेकडचं घर आहे किंवा पश्चिमेचं आहे तर तुम्ही डायरेक्ट जमिनीवर ठेवलं तरी चालेल. नागवेल नाही लावायची घरात. अवॉइड केलेलं बरं आहे. घराच्या बाहेर असेल तर चांगलं. म्हणजे बाहेर असेल तर बंगलो असेल बाहेर असेल तर चालतंय. बंगलोला ठीक आहे, फ्लॅटमध्ये अजून भरपूर झाडं आहेत की छान छान झाडं आहेत जे ऑक्सिजन प्युरिफाय करतात, म्हणजे एअर प्युरिफिकेशनचं काम करतात, ऑक्सिजन देतात. असे भरपूर झाडं आहेत. स्पायडर प्लांट आहे, मग तुमचं झेड प्लांट आहे, असे भरपूर इंडोर प्लांट्स आहेत. त्याच्यानंतर पीस लिली म्हणून आहे. असे बरेच झाडं असतात की त्यांचा प्रयोग तुम्ही घरामध्ये यूज करू शकता. त्याचा वास्तुशास्त्राप्रमाणे पण त्याचा उपयोग होतो. आणि अगदी जर एखादा प्लॉट असेल आणि मोठी जागा असेल तर नक्षत्राप्रमाणे आपण प्रत्येक दिशेला वेगवेगळे झाडं लावू शकतो. त्या दिशेप्रमाणे त्या नक्षत्राप्रमाणे पण झाडं लावू शकतो. लेखन करताना कुठल्या दिशेकडे तोंड बसून करून लेखन करावं? तसं तर तुम्ही लेखन करा किंवा अभ्यास करा, काही गोष्ट करा, तुमचा चेहरा नेहमी पूर्व किंवा ईशान्य किंवा उत्तरेकडे पाहिजे. पण प्रोफेशनप्रमाणे पण दिशा असतात. म्हणजे एखादं जर कोणी घरातली व्यक्ती आर्किटेक्चर किंवा सिव्हिल इंजिनियर किंवा इंटिरियर डिझायनिंगच्या फील्डमध्ये असतील तर त्यांना नैऋत्य दिशा जास्त सुटेबल होईल. तेच जर कोणी मेडिकल किंवा मेडिकल फील्डमध्ये असतील तर त्यांना ईशान्य दिशा सूट होईल. कोणी IT फील्डमध्ये असेल म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर कोडिंगचं काम करत असतील तर त्यांना ईशान्य दिशा जास्त सुटेबल आहे कामासाठी. तसं नैऋत्य दिशा सर्वांना सुटेबल आहे. त्यातल्या त्यात जर कोणी IASचं प्रिपरेशन करत असेल तर नॉर्थ, कोणी शेअर मार्केट ट्रेडिंग करत असेल तर वेस्ट, साऊथ वेस्ट आणि नॉर्थ दिशा, उत्तर दिशा ही जास्त लाभदायक ठरते. म्हणजे तिथल्या ज्या ऊर्जा असतात त्या प्रोफेशनला जास्त सहाय्यक ठरतात. चल मे नसेल तर काय? दोन गोष्टी करू शकता की त्याला कलरने बॅलन्सिंग करावं लागतं. तिथे काही स्पेसिफिक क्रिस्टल ठेवावे लागतात आणि काही यंत्र ठेवून तिथली ऊर्जा जी आहे ती बॅलन्स करू शकतो. अर्थात यंत्र म्हणजे काय की एक डिव्हाइस. इंग्लिशमध्ये यंत्र म्हणजे डिव्हाइस. तर यंत्र जर तुम्ही बघितलं वैदिक पद्धतीमध्ये तर आम्ही जास्त यंत्राचा उपयोग करतो. तर यंत्रमध्ये काय असतं की स्पेसिफिक जिओमेट्री असते, शेप असतो, ट्रायंगल, स्क्वेअर असे शेप्स असतात. मग काही देवतांचे मंत्र लिहिलेले असतात, काही त्या देवतांची चिन्ह असतात किंवा देवतांचे काही नंबर्स असतात. मग ते जे व्हायब्रेशन्स आहेत, ती जी एनर्जी आहे, जर ते सिद्ध केलेलं यंत्र असेल तर त्या दिशेमध्ये ते सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं आणि तिथली जी निगेटिव्हिटी ती बॅलन्स होते. काही केसेसमध्ये पिरॅमिडचा पण वापर केला जातो. मग त्या पिरॅमिडमध्ये त्या दिशेप्रमाणे ते क्रिस्टल्स पण वापरले जातात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर तिथे किती एनर्जीची गरज आहे, कशी आहे, किती डिफेक्ट आहे, त्यावरती ते डिसिजन घेतलं जातं उपाययोजना करताना. समजा मी घरातून बाहेर पडताना पूर्वेला तोंड करून बाहेर पडतो तर तुळशी वृंदावन कुठल्या साईडला असावं? तुळशी वृंदावन तुम्ही घरात कुठेही ठेवू शकता. पूर्वेला, ईशान्य, उत्तरेला असेल तर अगदी चांगलं, पण दुसरीकडे पण ठेवू शकता, असं काही प्रॉब्लेम. कारण तुळस जी आहे ती प्युरिफिकेशनचं काम करते. दोन्ही साईडला चालेल, उत्तरेला किंवा पूर्वेला. कुठे ठेवायचं. हां, घरामध्ये कॅक्टस वगैरे असे प्लांट्स नाही वापरू, याची काळजी घेतली पाहिजे. कॅक्टस पण नाही आणि बोन्साई जो एक प्रकार असतो ते पण नाही. हां, तुम्ही केळीचं झाड ठेवू शकता छोटं. घराच्या भोवताली अशी कोणती झाडं लावू शकतो आपण? घराच्या भोवताली कंपाऊंडमध्ये समजा जर झाडं लावायची असतील तर असे फळांचे आंबा, पेरू वगैरे लावू शकतात ना. ते दिशा आणि नक्षत्र त्याच्यावर डिपेंड असतं आणि तुमच्याकडे किती जागा आहे, तेवढी ओपन स्पेस आहे. मोठं झाड लावायसाठी तेवढी जागा आहे का? आणि झाड वाढल्यानंतर त्याचे मुळं पण वाढतात, मग त्याचा तुमच्या घराला पण त्रास नको व्हायला. काही गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकली पण विचार केला पाहिजे. एक प्रश्न आहे. जर घरातली दरवाजा नैऋत्य दिशेला असेल तर त्या संदर्भात जरा योग्य मार्गदर्शन. नैऋत्य दिशा ही पितरांची दिशा आहे आणि
आणि होतं काय की जेव्हा तुमचा दरवाजा नैऋत्य दिशेला येतो तेव्हा अर्थात तिथे लिव्हिंग रूम येतो, म्हणजे जिथे बेडरूम पाहिजे तिथे लिव्हिंग रूम आला, म्हणजे बेडरूम पण चुकली आणि पुढचं सर्व गणितच चुकतं. नैऋत्य दिशेत दरवाजा आल्यामुळे तुम्हाला पाहिजे तशी प्रोग्रेस मिळत नाही किंवा तेवढे जी स्पीड असते ती मिळत नाही किंवा अडथळे जास्त येतात. जो नोकरीचं ठिकाण आहे ते तुम्हाला तुमच्या कामाची क्रेडिबिलिटी किंवा तुम्हाला जी अप्रेझल किंवा ग्रोथ पाहिजे असते, असे काही केसेस बघितले आहे की त्यांचा दरवाजा नैऋत्यामध्ये होता आणि त्यांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आले. आणि काय होतं की मग त्या केसमध्ये जर बेडरूम ईशान्येला आला किंवा ईशान्येमध्ये आला तर तो एक वास्तुदोष आहेच, पण देवघर पण तुम्हाला मग त्या केसमध्ये बेडरूममध्ये ठेवावा लागतो. पाय दक्षिणेकडे करून झोपू नये, बरोबर? बरोबर. मग त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या दिशा, त्याचबरोबर आपला वॉर्डरोबमध्ये जे लॉकर म्हणूया ना आपण, ते कुठल्या दिशेला असेल? बरोबर. तर झोपताना जर तुम्हाला दक्षिणेकडे डोकं नाही करायला मिळतं, पाय तर नाहीच ठेवत आपण, पण डोकं दक्षिणेला पाहिजे. ते डोकं चालतं. डोकं दक्षिणेलाच पाहिजे. कारण असं आहे की जसं मी बोललो चुंबक, पृथ्वीचं चुंबक, तर जे मॅग्नेट आहे ते कशावर काम करतं? लोहावर. आपल्या शरीरात काय असतं? रक्त. रक्तामध्ये काय असतं? हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमध्ये काय आहे? आयर्न. तर तो जो प्रवाह असतो, जर तुम्ही त्या मॅग्नेटिक फील्डच्या अलाइनमेंटमध्ये तुम्ही झोपायची पोझिशन असेल तर तो प्रवाह सुरळीत जातो, तुम्हाला चांगली झोप पण लागते, तुमची बॉडी लवकर रिलॅक्स होते, बॉडीच्या वेगळ्या पार्ट जॉईंट्सपर्यंत रक्त पण पोचतं, BP पण कंट्रोल राहतो आणि हेल्थचे इश्यूज अवॉइड करायला मदत होते. म्हणजे अजून एक म्हणतो मी इथे की वास्तुशास्त्र जे आहे ते मेडिकल सायन्सला ऑल्टरनेटिव्ह सायन्स नाही आहे, एक कॉम्प्लिमेंटरी सायन्स आहे. म्हणजे ह्या गोष्टींचं आपण नियम पालन करायला पाहिजे. आणि जर तुम्ही बघितलं तर जेव्हा डेड बॉडी म्हणतो आपण, म्हणजे डेड बॉडी तेव्हा आपण बॉडी म्हणतो, त्यातली ऊर्जा निघालेली असते म्हणून आपण बॉडी म्हणतो, तेव्हा त्याचे पाय दक्षिणेकडे असतात, कारण दक्षिणेकडे यमदेवताची दिशा आहे आणि तेव्हा मॅग्नेटिक फ्लोचा काही संबंध नसतो. जर तुम्हाला दक्षिण दिशा नसेल मिळत तर तुम्ही आग्नेयकडे पण डोकं करू शकता. आणि जर तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रात असाल किंवा सिनियर सिटीजन असतील तर त्यांनी पूर्वेकडे डोकं केलं तरी चालतंय, आणि लॉकर? कारण बऱ्याच ठिकाणी क्रॉस डायरेक्शन्स असतात, विदिशा असतात, परपेंडिक्युलर डायरेक्शन असतात, मग त्या केसमध्ये बघावं लागतं. आणि झोन पण बघावं लागतो, कुठला झोन येतो आहे, कारण आग्नेय दिशेमध्ये पण एक असा झोन आहे की तिथे शांत झोप लागत नाही. बऱ्याच गोष्टी आहेत. आणि तुमचा दुसरा प्रश्न काय होता? लॉकर. लॉकर. तर लॉकर नॉर्मली नैऋत्य दिशेत असेल तर सर्वात चांगलं, पश्चिम नैऋत्य दिशेत असेल तरीही चालतं आहे, दक्षिणेत असेल तरी चालतं आहे, किंवा उत्तर दिशा कुबेराची असते तर उत्तरेला जरी ठेवलं तरी चालतं. थोडक्यात रादर सगळीकडे चालत आहे. नाही, हे 3 दिशा जास्त चांगल्या आहेत. पश्चिम, पूर्व, पश्चिम, उत्तर. पश्चिम, नैऋत्य, दक्षिण आणि उत्तर. नाही, मला ऐकू येत नाही. तुमच्या करिअरमध्ये असं एखादं उदाहरण असेल ना की तुम्ही ॲडवाईस केला आणि भरपूर त्याची प्रगती झाली किंवा असं नॉर्मल एक्झाम्पल आहेत ना, भरपूर केसेस आहेत, 300-350 केसेस आहेत. आता उदाहरण दिलं तर एक केस, मी क्लायंटचं आम्ही कॉन्फिडेन्शियल ठेवतो कारण प्रत्येकाचे इश्यू पर्सनल असतात, मी नाव डिस्क्लोज नाही करू शकत. पण एक केस अशी होती की त्यांना जॉबचे प्रॉब्लेम होते, वास्तूचे उपाययोजना केल्यानंतर त्यांना नवीन जॉब पण मिळाला, चांगली ऑपॉर्च्युनिटी पण मिळाली. एक नाशिकची अशी केस होती की त्यांच्याकडे सर्व काही होतं, फायनान्शियली वेल टू डू होते, जॉब चांगला होता, चांगल्या पोझिशनला होते ते, त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाले होते आणि 4 ते 5 मिसकॅरेज झालं होतं. अर्थात त्यावेळेस मी पण नवीन होतो या क्षेत्रामध्ये, खूप वर्ष जुनी गोष्ट आहे. तर त्यांनी म्हणे आम्ही सर्व केलं, पूजा केली, ज्या गोष्टी मेडिकली करायच्या त्या गोष्टी केल्या, तर आम्हाला वास्तुशास्त्रामध्ये बदल कळला, आता आम्ही त्या पण उपाययोजना करायला रेडी आहोत. मी त्यांना सांगितलं की मी देव नाही आहे आणि आम्ही त्या गोष्टीची गॅरंटी नाही देत,
पण हां, घराचं जेव्हा आम्ही ॲनालिसिस केलं तर आम्ही त्याला सांगितलं की कुठल्या कुठल्या एनर्जीज कशामुळे डिस्टर्ब झाल्या आहेत, तुम्हाला या एनर्जी आपण बॅलन्स करू आणि तुम्ही तुमचं मेडिकेशन औषधं कंटिन्यू ठेवा. तसं मी सांगितलं की वास्तुशास्त्र हे काही ऑल्टरनेट किंवा रिप्लेसमेंट नाही आहे मेडिकल सायन्ससाठी. त्याच्यामुळे त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही चालू ठेवा या गोष्टी. आणि ते म्हणे ठीक आहे, आम्हाला हरकत नाही, आम्ही वी आर रेडी. त्यांनी उपाययोजना केल्या. आज त्यांचा मुलगा मला वाटतं 13 वर्षाचा आहे. तर अर्थात अगेन मी म्हणेन मी देव नाही आहे, पण ह्या काही एनर्जीज आहेत, त्यासाठी बऱ्याच गोष्टी पण चेक करायला लागतात. त्यांचं एज काय आहे आणि त्यांना बाकी मेडिकली काही इश्यूज नाही आहेत. जर हे सर्व असून सुद्धा जर प्रॉब्लेम असतील तर मग काही मंडळं असतात, तिथे काही दोष आले, तिथे काही रेक्टिफिकेट केले, तिथली जर एनर्जी ॲक्टिवेट केली तर शक्यता आहे. एक होते त्यांच्या फॅक्टरीमध्ये काही इश्यूज होते, त्याच्यानंतर पैसे अडकत होते फॅक्टरीमध्ये, एम्प्लॉईचा परफॉर्मन्स तेवढा नव्हता, लोक सोडून जायचे. उल्हासनगरमध्ये तिकडे कुठेतरी त्यांचं हे होतं. तर त्यांच्या फॅक्टरीला आपण ट्रीटमेंट दिली. आज ते अक्रॉस महाराष्ट्र सप्लाय करतात प्रोडक्शन त्यांचं रोलिंग जी होती ती बऱ्यापैकी कमी झाली, म्हणजे वाढली रोलिंग. पैसे अडकण्याचं जे प्रमाण होतं ते बऱ्यापैकी कमी झालं त्यांचं. तर वास्तू एखादी जादू नाही आहे की हे केलं आणि हे लगेच 2 दिवसात महिन्याभरात काही होऊन जाईल. त्यालाही वेळ लागतो. आणि तुमचं घर किंवा ती फॅक्टरी किती जुनी आहे, ती वास्तू किती जुनी आहे, मग ते ऑफिस असेल, इन्स्टिट्यूशन असेल, घर असेल, बंगलो असेल, जे काही असेल, तर त्याच्यावर पण डिपेंड करतं. आणि आम्ही सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही किती कटाक्षाने प्रॉपरली फॉलो करता, तुमची आध्यात्मिक बैठक कशी आहे, त्या पण गोष्टी महत्त्वाच्या असतात. पण रिझल्ट नक्की येतो. मी एके ठिकाणी असं वाचलं होतं, मी जसं तुम्ही म्हणाला डिस्क्लोज करणार नाही, तसं मी नाव नाही डिस्क्लोज करत पुस्तकाचं. मी असं वाचलं होतं की वास्तू त्या यजमानाला निवडते की त्याने कुठलं घर घ्यायचं. यजमान निवडत नाही वास्तूला. हा थोडासा वेगळा पॉईंट आहे, पण मी याला असं म्हणेल की तुमच्या पत्रिकेत योग असेल तर त्या हिशोब, आता मी असे बरेच पत्रिका पण बघितल्या. अर्थात मी खूप असं काही ॲस्ट्रॉलॉजर नाही म्हणता येणार, पण माझ्या काही क्लायंट्सला मी क्रॉस चेक करतो पत्रिका त्यांची. तर असंही बघितलं आहे की ज्यांच्या पत्रिकेत जे वास्तूचं स्थान आहे तिथे काही ग्रह पडलेले आहेत किंवा पत्रिकेत जर वास्तूचा दोषचा काही संबंध येत असेल तर त्यांना जास्त वास्तुदोष असलेली प्रॉपर्टी मिळालेली असते, असं होतं. आणि असंही बघितलं गेलेलं आहे की जेव्हा तुमचं राहतं घर दक्षिणेचा प्रवेशद्वार असेल किंवा नैऋत्येचा प्रवेशद्वार पश्चिमेचा असेल तर त्यांना लगेच ईशान्य आणि उत्तरेचा प्रवेशद्वार असलेली वास्तू मिळत नाही. आणि जर तुमची राहती वास्तू जर पूर्वेची किंवा ईशान्येची असेल तर तुमचं दुसरं जे घर आहे ते इझिली तुम्हाला ईशान्य दिशेतलं मिळतं. हा एक कनेक्शन आहे. आम्ही टू बी फ्रँक आम्ही आत्ता जस्ट बुक केलं आहे, पण त्याच वेळेला सायमल्टेनियसली एकाच माळ्यावरचे 2 ब्लॉक आम्ही बघितले. आधी सुरुवातीला एक पसंत पडला, म्हणजे जवळजवळ आम्ही फायनल केला आणि सडनली आम्ही स्विच झालो दुसऱ्या ब्लॉकवर की माहीत नाही, म्हणजे दोघांची रचना सारखी, सगळं सारखं. आता राहत्या घराचं प्रवेशद्वार कुठे आहे? आता पूर्व पश्चिम आहे. नाही, बाहेर जाताना कुठली दिशा आहे? बाहेर जाताना आय थिंक पश्चिमेकडे तोंड येतं. मग ती 4 त्याच्यामध्ये म्हणजे 1 2 3 4 एका ब्लॉक एका माळ्यावर 4 घर आहे, त्यामुळे लक्षात येत नाही. सध्या भाड्याने राहते मी. हरकत नाही, पण त्याचा प्रवेशद्वार कसा आहे, म्हणजे बाहेर जाताना कुठली दिशा आहे? मे बी पश्चिम असावी. ओके, म्हणजे सकाळचं ऊन तिकडून बेडरूममधून येत असेल? नाही, गॅलरीमधून गॅलरीमधून त्या साईडने. ठीक आहे. मग आता जे राहतं तुम्ही नवीन घर घेतलं आहे त्याची दिशा कुठली? हॉलमध्ये एंट्री केल्या समोर सूर्योदय दिसतो. हॉलमध्ये एंट्री केल्या सूर्योदय दिसतो. म्हणजे ती परत पश्चिम दिशा झाली ना? तेच म्हणजे तेच मी उदाहरण दिलं आता. ते चांगलं आहे. म्हणजे नाही, मी जे उदाहरण दिलं की जर तुमचं घर दक्षिण किंवा पश्चिमेचं असेल तर तुम्हाला इझिली लगेच उत्तरेची वास्तू नाही मिळत. नाही खूप शोधावी लागते किंवा मिळताना फार अडथळे येतात. वास्तू तशीच ती तुम्हाला वास्तू मिळते. म्हणजे वास्तूच ठरवते मालक कुठला हवा. योग म्हणा, योग असतो. थोडक्यात असं. घराला जर पाठीमागं दरवाजा असेल तर तो दक्षिण दिशेला असेल तर चालेल का? घरचा जर पाठीमागचा दरवाजा हा दक्षिण दिशेला असेल तर चालतो का? ॲक्च्युली नसावं, पण असेल तर तो छोटा असेल तर जास्त बरं आहे. आणि तो त्याचा कमीत कमी तुम्ही उपयोग केलेला बरं.
नसतं. हो, त्याच्या मागे रिझन असं आहे की जी सकारात्मक ऊर्जा प्रवेशद्वारातून येते ती सरळ सरळ ती एनर्जी बाहेर नको निघून जायला, ती कुठेतरी घरात टिकली पण पाहिजे ना, त्याचं ते कारण आहे. तर देवघर पिक्चरमध्ये असावं की पुढे असावं देवघर आणि कुठल्या दिशेला असावं? देवघर मी आधी पहिलाच प्रश्न आपला देवघराचाच होता. तर देवघर ईशान्य उत्तर किंवा पूर्वेला असायला पाहिजे. किचनमध्ये असायला पाहिजे नसायला पाहिजे असं नाही आहे. तर किचन तुमचं जर ईशान्येमध्ये असेल तर किचनमध्ये ठेवा, पण मग आपण तसं अवॉइड करतो. पण जर दुसरी दिशा नसेलच मिळत तर मग पर्याय नसेल तर मग आपल्याला ईशान्येमध्ये जर किचन जरी असेल तरी तिथेच देवघर ठेवलेलं बरं. आणि देवघरावरती पण एक व्हिडिओ आहे माझा, तो तुम्ही डिटेल बघा. चॅनलचं नाव सांगा ना. वास्तुरूप म्हणून चॅनल आहे. एक काम, ते आपले कार्ड आहेत ना, ते कार्ड सर्वांना देऊन द्या, म्हणजे त्यांना ॲक्च्युली ते चॅनलचं हे कळेल. त्यात मी भरपूर वास्तूचे टिप्स दिलेले आहेत. लोकांचे गैरसमज वास्तूबद्दल काय असतात, काय असायला पाहिजे नसायला पाहिजे, त्याची भरपूर माहिती दिली मी. आजकाल काय झालं आहे, सोशल मीडियावरती घाबरवायचं काम चालू आहे. प्रत्येकजण नाही, पण काही काही मी शॉर्ट्स आणि रील्स बघतो का तिथे असं केलं तर हे असं होऊन जाईल, हे असे असेल तर असं, तर लोक घाबरतात. घाबरायचा विषय नाही आहे, हा सायन्स आहे, त्याला तुम्ही बॅलन्स करा. असं नाही की लाईफमध्ये सर्व प्रॉब्लेम निघून जातील. जसं मी बोलत जादू नाही आहे. लाईफमध्ये प्रॉब्लेम येणारे असतील तर कमी होऊन जातील, किंवा मोठा प्रॉब्लेम येणार असेल तर स्वामीच्या कृपेने तो प्रॉब्लेम छोटासा येऊन निघून पण जाईल आणि तुम्हाला कळणार पण नाही. हे पण अशा पण प्रकारे वास्तूचे रिझल्ट्स असतात. आमचा बंगलो आहे, त्याला बेसमेंट आहे. इंजिनिअरने सांगितलं आम्ही बेसमेंट बनवलं. बरेच जण म्हणतात घराला बेसमेंट असतं. बेसमेंट कुठल्या दिशेला आहे त्याच्यावर पण डिपेंड आहे. तुम्ही एक काम करा, सूर्याची पितळी प्रतिमा असते ती बेसमेंटमध्ये लावा किंवा सूर्ययंत्र लावा. कुठल्या दिशेला असतं? थोडंसं लाईट लावून ठेवा बेसमेंटमध्ये, नेहमी थोडासा लाईट लावून ठेवा, उजेड. आणि जिथे उजेड नसेल, अंधार असेल, तिथे नकारात्मक शक्तींचा वास वाढतो. मुलांची स्टडी रूम कुठल्या दिशेला असावी? जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तो काय अभ्यास करतो आहे, कुठल्या फील्डमध्ये, कुठल्या क्षेत्रात आहे त्याच्यावर डिपेंड आहे. पण जर शाळेतला मुलगा असेल तर नॉर्मली पश्चिम नैऋत्य दिशा ही सर्वात चांगली, किंवा दक्षिणेपासून नैऋत्यपर्यंत ती पण दिशा चांगली आहे. फक्त दक्षिण नैऋत्य सोडून द्यायची. दक्षिण आग्नेय दिशा पण चालते, नैऋत्य दिशा पण चालते, पश्चिम नैऋत्य पण चालते, तो पूर्ण झोन चालतो. फक्त काळजी ही घेतली पाहिजे की चेहरा जो आहे तो ईशान्येकडे, उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे असेल जास्त चांगलं. स्टडी टेबल पूर्व दिशेला असेल, उत्तर दिशेला असेल तरी चालतं. बेसमेंटमध्ये पितळेची कोणती मूर्ती सांगितली तुम्ही? बेसमेंटमध्ये पितळेची मूर्ती सांगितली कोणती? बेसमेंटमध्ये हां, पितळेची मूर्ती एक सांगितली, सूर्याची सांगितली का? मूर्ती नाही, प्रतिमा. प्रतिमा. प्रतिमा म्हणजे तो जो एक चेहरा येतो ना पितळीचा, हां हां, सूर्यकिरण असा. अच्छा. सूर्ययंत्र ठेवा. मी तेच बोललो, जर देवघर ईशान्य दिशेत येत असेल तर देवघर ईशान्येला किचनमध्ये ठेवा ना, काय प्रॉब्लेम नाही. फक्त मग काळजी अशी घ्या की दरवाजा असलेला देवघर घ्या, डोर असेल. कारण आपण पडदा नाही लावू शकत, पडदा लावला तर रिस्क असतं. हॉलमध्ये चालेल ना तेवढं? हॉलमध्ये हॉल ठेवू शकतो, दिशा कुठली त्याच्यावर आहे. झोन बघा, झोनला पहिली प्रायोरिटी आहे, त्याच्यानंतर फेसिंगला. मग तिथे त्या दिशेला, त्या झोनमध्ये किचन येतं आहे, बेडरूम येतं आहे, लिव्हिंग रूम येतं आहे, काही त्याच्याने फरक नाही पडत. मग हा लोकांना बरंच ही गोष्टी भीती असते. काही लोक म्हणतात की बाहेरून बेडरूममध्ये कसं ठेवायचं, काही लोकांना वाटतं की हॉलमध्ये कसं ठेवायचं, बाहेर येऊन येणाऱ्या व्यक्तीचं नजर. हां, हे करू शकता तुम्ही की एक काळजी घेऊ शकता देवघर ठेवताना की जर तुम्ही लिव्हिंग रूममध्ये ठेवत असाल, मी तुम्हाला दिशा आणि फेसिंग तर सांगितलंच आहे, पण दरवाजाच्या एक्झॅक्ट समोर नका ठेवू की बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची डायरेक्ट नजर देवावरती पडेल, असं अवॉइड करा. वास्तुशास्त्राचे तीन प्रकार आहेत ना, वास्तुशास्त्र, फेंगशुई आणि पिरॅमिड वास्तुशास्त्र.
त्यांचं काय तुलना वगैरे काय? तुलना म्हणजे भारतीय वास्तुशास्त्र सर्वात प्राचीन आहे. ही जी इन्फॉर्मेशन आहे ती ट्रॅव्हल करत करत कुठेतरी चॅनलला पोहोचली आणि त्यांनी त्यांच्या रिजनप्रमाणे त्याला कस्टमाइज केलं आणि त्याला फेंगशुईचं नाव दिलं. पण त्यांनी एक काम चांगलं केलं, त्यांनी मार्केटिंग खूप छान केलं. आणि भारतीय लोकांना बाहेरून आलेल्या वस्तू जास्त कौतुक असतं आणि आपण फेंगशुई जास्त मागे लागतो. त्यांनी मार्केटिंग खूप चांगलं केलं. पण एक आश्चर्याची गोष्ट अशी की तो थोडंसं मी सर्च केला तर फेंगशुईला चायनामध्येच कुठेतरी बॅन केलेलं आहे असं मी पण ऐकलं. त्यांनी मार्केटिंग खूप चांगलं केलं पण तिथे बऱ्याच ठिकाणी असं ऐकण्यात आलं आहे की फेंगशुईचे प्रोडक्ट्स इथे अलाउड नाही आहे. त्याला एक सुडो सायन्स असं म्हटलं जातं फेंगशुईला. त्याच्यामुळे आपलं भारतातलं वास्तुशास्त्र जास्त बेटर आहे. उदाहरणार्थ तुम्हाला देऊ, इथे फेंगशुईमध्ये लुक फाक शुई असं देवाचे नाव आहे फेंगशुईमध्ये. आपल्या याच्यात ब्रह्मा विष्णू महेश. आता तिथे लाफिंग बुद्धा वगैरे हा प्रकार ठेवला जातो. त्याच्या हातात पोतं असतं, पैसे असतात ठेवलेले, बरोबर. ते लाफिंग बुद्धा म्हणतात ना, ते संपन्नतासाठी ठेवतात, आर्थिक संपन्नतासाठी ठेवले जातात त्याची प्रतिमा. तेच आपल्या याच्यात आपण काय म्हणतो, कुबेर देवता. तेच त्याला वेगळं रूप दिलं गेलेलं आहे. तर कुबेर देवता आपली देवतांची वेल्थ मॅनेजर आहे. फायनान्स मिनिस्ट्री किंवा वेल्थ मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे. म्हणून घरात कुबेराची मूर्ती असलेली चांगली आणि ते पण उत्तर दिशेत असेल तर जास्त चांगलं. आता त्यांच्या याच्यात एक प्रोडक्ट असं आहे, एक बेडूक आहे, 3 पायाचं बेडूक. ते पण म्हणतात की हे चांगलं असतं. तर ते कॉपी कसलं आहे माहिती आहे का, आपले जे बाळकृष्ण आहेत ना, त्यांचा एक हात खाली असतो, 2 पाय, आणि एका हातात लोणी असतं. आणि आपल्याला ते काहीतरी वेगळं नवीन वाटतं आणि आपण ते घेतो. आपल्याकडे ऑलरेडी आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पिरॅमिडचा यूज आपणही करतो. पिरॅमिड म्हणजे काय, पिरॅमिड म्हणजे पायरा म्हणजे एनर्जी आणि मिड म्हणजे सेंटर. काही कोणी बोललं ना? नाही, देवघराच्या वरती कळस असतो, तो आपण घरातल्या देवघरासाठी अवॉइड करायला पाहिजे, कळस नसावा. तर पिरॅमिडचा वापर केला जातो आणि त्याच्यातली जी एक ऊर्जा निर्माण होते ती निगेटिव्ह ऊर्जा त्याला बॅलन्स करत राहते. घराला बेसमेंट जे तुम्ही सांगितलं, मेन एंट्रीचा जो डोर असतो ना, तो डबल असला पाहिजे का सिंगल? त्याच्या फ्लॅटमध्ये डबल डोअर करणं शक्य नाही आहे, पण जोडी फ्लॅट असेल तर डबल डोअर तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण डबल डोअर करताना पण दरवाजे पण मोजमाप असतात. घराला जे बेसमेंट सांगितलं, पण तो आतमध्ये उघडणारा पाहिजे. बेसमेंटचा दरवाजा कुठल्या साईडला असावा असं काय, असं काय? घरातलं मुख्य द्वार चांगल्या दिशेत असला पाहिजे आणि तो सर्वात मोठा असला पाहिजे. उपाययोजना मी ज्या दिशेमध्ये, ज्या मंडळामध्ये ते येतं त्या देवतेचं यंत्र तिथे लावावं लागेल आणि तिथे त्या दिशेशी संबंधित कलर वापरावं लागतील. नैऋत्येच्यात पृथ्वी तत्वाचा संबंध असतो, मग त्या गोष्टी तिथे काही गोष्टी कराव्या लागतील. आणि फक्त नैऋत्य दिशेने, त्याच्या नैऋत्यचे दरवाजे आल्यामुळे बाकीच्या दिशा पण तुमच्या बॅलन्स नाही आहेत, त्याच्यामुळे तिथे पण बॅलन्सिंग करावं लागेल. म्हणजे प्रत्येक दिशेत बॅलन्सिंग करून ती एनर्जी बॅलन्स करावी लागेल. कुठे कुठे जास्त एनहान्समेंट पण द्यावी लागते. म्हणजे ज्या दिशेत पॉझिटिव्ह डायरेक्शन्स असतात तिथे एनहान्समेंट पाहिजे तर एनहान्समेंट पण द्यावी लागते. तो थोडासा टेक्निकल विषय आहे. हो, सिद्ध केलेले असतात यंत्र. पेपरवरचे यंत्र नॉर्मली तेवढं इफेक्टिव्हली काम करत नाही, कारण कॉपरवरचे जे यंत्र असतात, कॉपर कंडक्टर आहे आणि त्याच्यावरती कोरलेले असतात. थोडंसं तर 2D आणि 3D शेप येतो त्याला, त्याच्यामध्ये जास्त इफेक्टिव्ह असतात. सिद्ध केलेले असेल तर जास्त इफेक्टिव्ह, कारण त्याचा ऑरा चेंज होतो. अजून काही प्रश्न? आपण तुमच्याकडनं म्हणजे कोणाहीकडनं देव घेतल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करतो घरातल्या याची, पण
पण नंतर आपण त्यांना उजळवतो ना, मग त्याचं हे तत्व कमी नाही होत. नाही, प्राणप्रतिष्ठा करतो म्हणजे छोटी मूर्ती असेल तर आपण प्राणप्रतिष्ठा नाही करत प्रत्यक्ष. घरात आता श्रीयंत्र तुम्ही म्हणता की त्याला प्राणप्रतिष्ठा करून त्याला सज्ज करायचं, मग त्याला उजळावं लागेल ना. काही दिवसानंतर आपल्याकडची हवा आणि हे सगळं बघता त्याचा रंग बदलतो. श्रीयंत्राला नाही काळजी घ्यायची, त्याला ना दूध आणि पाण्याने अभिषेक नाही करायचा, त्याला कुंकुमार्चन करायचं असतं. शुक्रवारी किंवा नवरात्रामध्ये कुंकुमार्चन करायचं, श्रीसूक्त वाचायचं आणि कुंकुमार्चन करायचं आणि नंतर पुसून ते कुंकू वापरायचं. घरातल्या सर्वांनी जरी कुंकू वापरलं तरी चालतं. मग असं उजळवायची गरज नाही, म्हणजे आपण जे नॉर्मली आपल्या देवांना जशी आपण आंघोळ घालतो असं नाही करायचं. असं नाही म्हणजे जनरली आपण घालतो ना, आपल्याकडे संस्कृती आहे. आपण आंघोळ करतो, त्यांनाही आंघोळीची गरज आहे. श्रीयंत्राला कुंकुमार्चन करायचं असतं, दूध आणि पाण्याचं आंघोळ. मगाशी तुम्ही रंगांचं सांगितलं, तर रंग म्हणजे कलर थेरपी आणि हे वास्तुशास्त्र याचं काही कोरिलेशन किंवा संबंध आहे ना, का? पंचतत्व संबंधाचा ऑरेंज आणि लाल कलर थोडासा अग्नीशी संबंध आहे, पिवळा ऑरेंज आहे. तसंच जलतत्वाचा संबंध पांढरा आणि आकाशी कलरशी आहे. माझा फ्लोअर प्लॅन तुमच्याकडे दिलेला आहे, त्यामध्ये थोडंसं काय तुम्ही सांगत असाल तर. जोरात बोलतो. फ्लोअर प्लॅन दिला आहे का माझा फ्लोअर त्याबद्दल? प्लॅन तुमच्याकडे दिलेला आहे, हां त्यामध्ये बघून तुम्ही जर काय सांगितलं हां, तर. ते मला एक एक करून बसून मग ते बघून मी तुम्हाला सांगतो. आपण हे चर्चासत्र झालं की मग आपण 5-10 मिनटं बघू, प्रत्येकासोबत मी बसेल आणि डिस्कस करेन आणि तुम्हाला सांगेल या गोष्टी. बरं ठीक आहे, चालेल. एक शेवटचा प्रश्न घेऊ. बोला. यंत्र जे असतात पूर्वी आपण त्यांची पण validity असते का विशिष्ट काळासाठी? नाही किंवा ओनर चेंज झाल्यानंतर यंत्र पण चेंज तुम्ही घर जरी चेंज केलं तर त्या दिशेप्रमाणे ते यंत्र तिकडे तुम्ही स्थापित करू शकता त्याची स्थापना. हां, काही दरवाजाची दिशा चेंज झाली, काही वैशिष्ट पर्पजसाठी तुम्ही ते यंत्र वापरलं असेल तर ते यंत्र परत यूज नाही करायचे. पण दिशा जर चेंज झाली आणि काही एखाद्या पर्टिक्युलर पर्पजसाठी तुम्ही ते यंत्र लावलेलं आणि तो पर्पज सॉल्व्ह झाला असेल तर मग नंतर ते यंत्र दुसऱ्या घरात नाही वापरत. पण मी बघितलं आहे की 12-15 वर्ष त्या यंत्रांना काही होत नाही, फक्त त्याला पाणी वगैरे नाही लागू द्यायचं, नाही तर ते काळं पडतं.